सज्जू हा थोड्याच वेळात चालू होतंय मुंबईमधील सर्वात मोठं 3 फेऱ्यांचं मैदान. होय मंडळी, आज आज पार पडतंय मुंबईमधील 3 फेऱ्यांचं सर्वात मोठं मैदान खासदार केसरी 2025. या मैदानाचे लाईव्ह लॉट्स काल रात्रीच काढून झालेले आहेत. मग या मैदानात ज्याच्यासाठी हे होम ग्राउंड असणार आहे असा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 हा देखील दाखल होणार आहे. त्यानंतर या मैदानाचं प्रमुख आकर्षण मोठा सोन्या 50-50 हा देखील आता आपल्याला पाहताना दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचाच लाडका दशमिंद केसरी रुस्तमिंद केसरी बाकासूर हा देखील आपल्याला पाहताना दिसणार आहे. मग यांचे गट कोणते? त्यानंतर सर्वांचे लाडके आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके सप्तहिंद केसरी विठ्ठल नाना बोधकर हे येणार का? तसेच त्यांच्या दावणीचा नवीन खरेदी तेजाची चिठ्ठी निघाली का? हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. सर्वप्रथम आपण बघूया मैदानाचं प्रमुख आकर्षण मोठा सोन्या 50-50 हा आपल्याला कोणत्या गटात पाहायला मिळेल. तर सोन्या बऱ्याच दिवसानंतर 3 फेऱ्याच्या मैदानात उतरला आहे. तर सोन्या आपल्याला गट क्रमांक 11 तास क्रमांक 2 वरती पाहताना पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 ह्याची चिठ्ठी आपल्याला गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 7 वरती निघाले आहे. म्हणजेच काय की या मैदानात मोठा सोन्या 50-50 आणि आपला लाडका मथुर एकाच काठामध्ये पाहताना दिसते. म्हणजेच काटाकीर अशी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते? मोठा सोन्या 50-50 की मथुर 1001 यापैकी कोण बाजी मारेल आणि कोण गोलात राहील हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचाच लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी रुस्तमिंद केसरी बाकासूर आपल्याला गट क्रमांक 4 तास क्रमांक आता 8 वरती पाहताना पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरी अजून एक चिठ्ठी निघाली आहे बाकासूर नावाने, ती म्हणजे गट क्रमांक 24 तास क्रमांक 3 वरती बाकासूर नक्कीच आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये पाहताना पाहायला मिळेल. मित्रांनो रात्री काही कारणास्तव फक्त 30 गट काढण्यात आले आहेत. विठ्ठलांना दिसणार की नाही त्याची चिठ्ठी तर आपण पाहिलंच निघालं नाही. तर उरलेले गट कदाचित आज सकाळी काढण्यात येतील. त्याच्यात त्याची चिठ्ठी निघेलच, नाहीतर ते जे आपल्या पायरेकराच्या चिठ्ठीवरती पाहताना दिसेल. विठ्ठलांना सुद्धा दिसतीलच. तर आजच्या या मैदानासाठी बाकासूर तसेच मोठा सोन्या 50-50 मथुर 1001 तेजा विठ्ठलांना तसेच या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज या मैदानात 1 नंबरचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा. सात मग भेटू पुन्हा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.